नमस्कार, मी संजय आवटे. आवाज महाराष्ट्राचा या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आज पुन्हा नवी गाज नवा आवाज. महाराष्ट्राच्या इतिहासात हिवाळी अधिवेशनं आजवर अनेक झालेली आहेत, पण हे अधिवेशन वेगळं आहे कारण ज्या शहरात ते होत आहे त्या तिथल्याच नेत्याकडे आहे राज्याचं नेतृत्व. अधिवेशनाचा पहिला आठवडा वाजला तो दुष्काळावरील चर्चेनं. सध्या महाराष्ट्राची स्थिती मोठी बिकट झाली आहे. दुष्काळ आणि गारपीट याने राज्याचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. सरकारनं पॅकेज जाहीर केलंय खरं, पण ते पुरेसं आहे का, असाही प्रश्न उपस्थित झाला आहे. अवकाळी पाऊस आणि दुष्काळ हे राज्यासमोरचं संकट लक्षात घेऊन विरोधी पक्षांनी कामकाजावरचा आपला बहिष्कार मागे घेतला, पण आता विरोधक आक्रमक झाले आहेत. नुकसानीचे पंचनामे तातडीनं झाले पाहिजेत अशी भूमिका घेतली सरकारनं. सरकार गंभीर आहे हे जाणवत आहे, पण काही मुद्दे अतिशय महत्त्वाचे आहेत. एकतर सरकार जे करतंय ते पुरेसं आहे का, कारण आजवर असाच पॅकेजचा खेळ काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार खेळत असे. मलमपट्टीच्या पुढे हे जाणार की नाही. दुसरा मुद्दा असा आहे की सिंचन क्षमता वाढणं हे यावरचं खरं उत्तर आहे, पण यापूर्वीच्या सरकारनं घोटाळे केले आणि राज्याला पुन्हा मागं नेलं असा एक आरोप आहे. आता सुधीर मुनगंटीवार यांच्या विमानवारीनंतर नव्या सरकारकडेही लोक संशयाने बघू लागलेले आहेत. एकूणच काय, सरकार बदललं पण व्यवस्था बदलेल का. दुष्काळ आणि गारपिटीनं व्याकुळ झालेल्या महाराष्ट्राला सरकार उमेद देईल का. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांना जगण्याचं बळ मिळेल का. आणि हाच आहे आजच्या चर्चेचा विषय. पॅकेजचं औषध दरवर्षी दिलं जातं, काही वेळा एकाच वर्षात दोनदा पॅकेज देण्याची वेळ येते, पण खरोखरच या पॅकेजचा काही उपयोग होतो का. आता पारंपरिक मार्ग सोडून नव्या उपाययोजनांची आवश्यकता आहे का. आज राज्याचं एक पथक आहे उत्तर महाराष्ट्रात आणि सांगली कोल्हापुरात. तिथं पंचनामे सुरू आहेत नुकसानीचे. तर केंद्राचं पथक आहे मराठवाडा आणि विदर्भात. अशा वेळी या चर्चेतनं आपण सरकारला देणार आहोत एक अजेंडा, कारण हा प्रश्न आहे जगण्या मरण्याचा. सुरू करूया ही चर्चा. आणि माझ्यासोबत आहेत नामवंत पाहुणे. मोसंबी उत्पादक संघाचे अध्यक्ष जयाजीराव सूर्यवंशी आपल्यासोबत आहेत. त्याचप्रमाणे कोल्हापूरहून कृषी अर्थशास्त्राचे अभ्यासक जे पाटील आपल्यासोबत आहेत. नाशिकमधून शेतकरी नेते गिरीधर पाटील आपल्यासोबत असणार आहेत. नागपूरमधून आमदार बच्चू कडू हे आपल्यासोबत असणार आहेत. वर्ध्यातून शेतकरी नेते विजय जावंधिया हे आपल्यासोबत असणार आहेत. नागपूरमधून भाजपचे आमदार सुधाकर कोहळे हे आपल्यासोबत असणार आहेत. आणि स्टुडिओत माझ्यासोबत आहेत साम टीव्हीच्या ॲग्रोवन बातमीपत्राचे प्रोड्युसर संदीप भुजबळ. आपण सुरू करणार आहोत ही चर्चा की खरोखर पॅकेज ठीक आहे, पण पॉलिसीचं काय, धोरणाचं काय, आपल्याला पुढे जायचं आहे की नाही. संदीप भुजबळ माझ्यासोबत आहे. संदीप भुजबळ हे सामच्या बातमीपत्राचे प्रमुख आहेत ॲग्रोवनच्या. मला एक सांगा संदीप, की खरं तर आता ज्या प्रकारची अवस्था एकूण राज्यामध्ये आहे, म्हणजे आजच 2 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली उत्तर महाराष्ट्रामध्ये, अशी ताजी बातमी आहे. हे सगळं सुरू असताना आपण मात्र त्याच पारंपरिक पद्धतींनी पॅकेज किंवा काय या प्रकारचा विचार करतो आहोत. एक मला सांगा की खरोखरच जर आपल्याला या शेतकऱ्याच्या पाठीवर हात ठेवायचा असेल, त्याला काही वेगळे उपाय सुचवायचे असतील, तर आत्महत्या करू नये हे सांगायचं असेल, शेतीचं भलं व्हावं अशी इच्छा असेल, तर केवळ पॅकेज पॅकेज पॅकेज, कारण हेच काँग्रेसनं केलं, राष्ट्रवादीनं केलं, आता पुन्हा तेच घडतंय, याचा खरंच उपयोग होईल की नाही असा प्रश्न विचारला जातोय. अशा वेळी आता आपल्यासमोर उपाययोजना काय आहेत, आपण काय करायला पाहिजे या दुष्काळावर मात करायचे. कारण 2 गोष्टी आहेत, दुष्काळ आहे काही ठिकाणी, दुसरीकडे अवकाळी पाऊस आहे, गारपीट आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर जर आपल्याला उत्तरं शोधायची असतील तर कुठल्या प्रकारच्या उपाययोजना आत्ता लगेच केल्या पाहिजेत, आत्ता काय केलं पाहिजे हा एक मुद्दा, आणि दीर्घकालीन नियोजन काय असलं पाहिजे हा दुसरा मुद्दा. तुम्ही कसं बघता एकूण? संजय, आपण जर पाहिलं तर शेतकरी आता एक पॅकेजची घोषणा झालेली आहे दुष्काळासंदर्भातल्या, तरी देखील राज्यातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबताना दिसत नाहीत. याचा अर्थ सरकार आणि प्रशासन या दोन्ही यंत्रणांवरचा शेतकऱ्यांचा विश्वास उडालेला आहे. कुठंतरी सरकार आणि प्रशासन तळागाळापर्यंत पोहोचायला कमी पडतं आहे. आणि शेतकऱ्यांना आश्वस्त करायचं असेल तर त्या जे काही पॅकेज डिक्लेअर केलं जातं आहे किंवा जे उपाय केले जात आहेत ते प्रामाणिकपणे तळागाळापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. खरोखर प्रामाणिकपणे काम करायची वेळ आलेली आहे. आणि
जर उपायच योजना करायचं असं म्हटलं तर दुष्काळावरती सिंचनाचं प्रमाण वाढवणं, पाणलोट जलसंधारणाची कामं करणं आणि ज्या पद्धतीनं म्हणजे आपण 2012च्या दुष्काळातून धडा घ्यायला पाहिजे होता. मराठवाड्यामध्ये 2012च्या दुष्काळात जर खरोखर शाश्वत काही काम झालं असतं, सिंचनाच्या सुविधा वाढल्या असत्या, तर बहुधा मराठवाड्यावर ही एवढी गंभीर वेळ आली नसती. आणि गारपीट वगैरे हे जे विषय आहेत ते नैसर्गिक आपत्ती आहे, याच्याबद्दलची अद्ययावत यंत्रणा आपल्याकडे नाही आहे की जेणेकरून आपल्याला पूर्व माहिती देण्यात येईल. आणि जरी पूर्व माहिती मिळाली तरी नुकसान कमी होईल किंवा नुकसानीचं प्रमाण कमी होईल अशा पद्धतीचं काही अद्ययावत संशोधन अद्याप आपल्याकडे नाही आहे. आणि त्या संशोधनाच्या दिशेनं आपल्याला जायला पाहिजे, सिंचनाचं क्षेत्र वाढवायला पाहिजे. आणि सरकार अशी जी काही प्रतिमा आहे ती गाव पातळीवरती शेतकऱ्यांपर्यंत, खेड्यापाड्यापर्यंत, शेत शिवारापर्यंत आपल्याला दिसली पाहिजे. मला असं वाटतं की ती यंत्रणा दिसली पाहिजे. संजय. अच्छा, अगदी बरोबर आहे. खरं म्हणजे हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मांडलेला आहे. आपल्यासोबत विजय जावंधिया आहेत. आणि विजय जावंधिया, मला एक सांगा की आत्ता शेतकऱ्यांची एवढी वाईट अवस्था आहे आणि आता नक्की काय करायचं या प्रकारे चर्चा होते आहे. म्हणजे केंद्राचं एक पथक आत्ता राज्यामध्ये आहे, राज्य सरकारचं एक पथक आत्ता आहे. पण या सगळ्या पार्श्वभूमीवर पुढं काय करायचं याच्या अनुषंगानं चर्चा सुरू झालेली आहे. खरंच आत्ता या क्षणी काय करण्याची आवश्यकता आहे? जे तुम्ही खूप छान बोललात. तुम्ही जे म्हणालात की पॅकेजेस याच्यापूर्वी जाहीर झाले तर आत्ताही जाहीर झालेले आहेत. पॅकेजेस तसेच जाहीर होतात आहेत आणि पॉलिसी ही तीच सुरू आहे जी याच्या आधीच्या सरकारची, त्याची टीका हे भाजपचे नेते करायचे. आता पॅकेजही तेच आणि पॉलिसीही तेच, तर मग शेतकऱ्याचं भलं कसं होणार आहे? देवेंद्र फडणवीसांनी जे पॅकेज जाहीर केलं त्या पॅकेजचे जर डिटेल पाहिले तर ते मनमोहन सिंगांच्या पॅकेजपेक्षा काही वेगळे नाहीत. तेच पाणी अडवा पाणी जिरवा, त्याच पद्धतीची व्याज माफी. एक नवीन प्रकार यांनी सुरू केला की खासगी सावकारांचं कर्ज माफ करणार, म्हणजे असं दाखवलं की राजा उदार झाला. पण ग्रामीण भागातला शेतकरी हा गावातल्या सावकाराचा खरा कर्ज बाजार आहे. तो कृषी सेवा केंद्राचा कर्ज बाजारी आहे, तो किराणा दुकानदार, कापड दुकानदारांचा कर्ज बाजारी आहे. इतकं नाही तर तो गावातल्या मजुरांचाही कर्ज बाजारी आहे. याची जाणीव का नाही करून घेते लोक? त्यांचं कर्ज कोण माफ करणार? तो बँकेचा 2009 पासून थकीत आहे. मनमोहन सिंगांनी दिलेल्या माफीनंतर 20,000च्या तो आज 70-80 हजाराचा थकीत कर्जदार बँकेचा आहे. यांनी व्याज माफ केलं, पुनर्वसन करणार म्हणे कर्जाचं. आणि दुष्काळ जाहीर झाला तर कर्जाचं पुनर्वसन हे आपोआपच होतं. विद्यार्थ्यांची फीस माफी ही आपोआपच होते. खरा प्रश्न जो आहे तो कोरडवाहू शेतकऱ्यांचा आहे. आणि कोरडवाहू शेतकऱ्यांना या पॅकेजमधनं काय मिळालं तर आतापर्यंत फक्त अंगठा मिळालेला आहे. वीज बिल माफ केलं 3 महिन्याचं, पण ते ज्याच्याजवळ पाणी आहे त्यालाच मिळणार, विहीर आहे त्यालाच मिळणार. सोलर पंप देणार म्हणे 5 लाख. मला देवेंद्र फडणवीसांना विचारायचं की तुम्ही शेतकऱ्यांकरता काम करता की सोलर पंप तयार करणाऱ्या कारखानदारांकरता काम करता, याचं उत्तर दिलं पाहिजे. कोणत्या राज्यात सोलर पंप यशस्वी आहेत हे त्यांनी पहिले दाखवावं. अरे सोलर ट्यूबलाईट यशस्वी नाहीत, ते सगळे लांब गावागावात बंद पडले. त्याचा सर्व्हे करा की महाराष्ट्राच्या ग्रामपंचायतीने किती सोलर लॅम्प लावलेले आहेत आणि त्यातले किती सुरू आहेत. काय करतात हे समजत नाहीये. आज खरी गरज ही आहे ही कोरडवाहू शेतकऱ्यांना मदत करण्याची आहे. मी एक साधं गणित तुम्हाला सांगतो की कोरडवाहू शेतकऱ्यांचं नुकसान किती झालंय यावर्षी अस्मानी आणि सुलतानी संकटांनी. यावर्षी 4 कोटी क्विंटल कापूस पिकणार असा अंदाज होता, पण तो आता 3 कोटीपेक्षाही कमी क्विंटल कापूस पिकणार आहे. यावर्षी मागच्या वर्षीच्या तुलनेत 1000 रुपये क्विंटल कमी भाव मिळणार आहेत. मग 3 कोटीवर 3000 कोटी कमी झाले. 1 कोटी क्विंटल कापूस कमी पिकला तर 5000 रुपयाप्रमाणे 5000 कोटी मिळाले. म्हणजे कापूस उत्पादकांना 8000 कोटी रुपये कमी मिळणार. सोयाबीनचं 1 कोटी एकरात यंदा पेरणी होती. 2 क्विंटल जरी एकरी कमी झाला असा आपण धरूया तर ते 7000 रुपयाचं होतं. म्हणजे 7000 कोटीचं सोयाबीन कमी झालं. म्हणजे 15000 कोटी रुपये कापसाचे आणि सोयाबीनचे या विदर्भ मराठवाड्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये कमी येणार आहे. याची भरपाई या पॅकेजमधनं काय दिलेली आहे
देवेंद्र फडणवीस काल नाशिकला गारपिटीचा अहवाल पाहण्याकरता गेलेत, वस्तुस्थिती पाहण्याकरता गेलेत. माझी देवेंद्र फडणवीसांना विनंती आहे की त्यांनी विदर्भातल्या खेड्यात कोरडवाहू शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन त्यांची अवस्था काय आहे हे सुद्धा पाहण्यासाठी आमच्या सोबत यावं, त्यांच्यासोबत एक दिवस काढावा. म्हणजे मग या दुष्काळाला पॅकेजची घोषणा करून होणार नाही, तर त्याला सरळ सरळ त्याचं कर्ज माफ करावं लागेल. जे छगन भुजबळ आता नाशिकच्या शेतकऱ्यांकरता मागतात आहेत त्याला एकरी मदत देण्याची गरज आहे आणि नंतर नेहमी करता त्याला एका चांगल्या क्रॉप इन्शुरन्सची, पीक विमा योजनेची मदत देण्याची गरज आहे. आणि मग शेतीमालाच्या भावाचा प्रश्न आहे. या सगळ्या गोष्टी जर केल्या, पॅकेज आणि पॉलिसी यांची जर सांगड घातली तरच हा शेतकरी वाचणार आहे. नाहीतर त्या मेलेल्या शेतकऱ्याला 1.5 लाखाची मदत जाहीर करून खडसे साहेबांना जर आनंद होत असेल तर तो त्यांनी आनंद नक्की मानावा. पण मला असं वाटतं की ही थट्टा आहे या देशाच्या अन्नदात्याची. अगदी अगदी खरं, अतिशय विदारक चित्र आहे. आणि आमदार बच्चू कडू आपल्यासोबत आहेत. तुम्ही विधिमंडळामध्ये आहात, एकूण हे सगळे चित्र बघत आहात. आता विजय जावंदे असं सांगतायत की ही खरं म्हणजे थट्टा आहे शेतकऱ्यांची, जे करायला पाहिजे ते केलं जात नाही. कोरडवाहू शेतकऱ्याची जी अवस्था आहे ती नक्की काय आहे याचा सरकारला अंदाजच नाहीये, असं विजय जावंदे म्हणतायत. काय काय तुमचं काय म्हणणं आहे? खरं तर आपण पाहतोय का एकंदरीत गेल्या 5 ते 10 वर्षापासून जर चित्र आपण पाहिलं तर सातत्यानं कधी ओला दुष्काळ, कधी अतिवृष्टी जास्त होतं, गारपीट होतं, कधी कोरडा दुष्काळ होतं, थोडं कमी पाणी आलं तरी शेतकऱ्याला मरावं लागतं. या एकंदरीत परिस्थिती जर पाहिलं तर हे सगळं जरी असलं तर सगळ्यात महत्वाचं आम्ही पाहतोय का एका इकडे पॅकेज जाहीर केलं, 4,500 रुपये एकरी मदत देईल. पण जसं विजयजी जावंदे यांना सांगितलं त्याप्रमाणे आम्ही पाहतो का पॅकेज तुम्ही 4,500चं जाहीर. बरोबर. जयप पाटील आपल्यासोबत आहेत. जयप पाटील हे कृषी अर्थशास्त्रज्ञ आहेत, कोल्हापूरहून आपल्यासोबत आहेत. जयप पाटील, हा सगळा प्रश्न हा प्रामुख्यानं कृषी अर्थशास्त्राचा आहे आणि आपल्याकडे एकूणच ॲग्रिकल्चर इकॉनॉमिकच्या अनुषंगानं आपलं आकलन फार कमी आहे आणि त्याच्यामुळे ज्या काही आत्महत्या होतात त्याच्यामध्ये सुद्धा हा कृषी अर्थशास्त्राचा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. एकूण या सगळ्या गोष्टींकडे मग आत्ताची शेतीची अवस्था असेल, शेतकऱ्यांच्या आत्महत्या असतील आणि हे सगळे पॅकेज असेल, या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता? एकूण परिस्थिती जर लक्षात घेतली तर महाराष्ट्राची शेती ही सातत्यानं पावसातला एक मोठा जुगार ठरलेला आहे. शेतीचा प्रश्न सोडवायचा असेल तर तो फक्त अल्पकाळात तात्कालिक उपाययोजना करून सुटणार नाही. त्यासाठी अतिशय विचारपूर्वक दीर्घकालीन योजना आखाव्या लागतील.